रत्नागिरी जिल्ह्याला पावसानं झोडपून काढलंय। गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पाऊस पडतोय। दापोली मंडणगड तालुक्यासह सर्वच तालुक्यात दमदार पाऊस झालाय, तर आज सकाळपासूनच पावसाचा जोर कायम असल्याचं पाहायला मिळालं। दरम्यान पुढील काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। वाशिमच्या नेतनसा, नावली, गोवर्धन आणि किनखेडा या शिवारात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला। या पावसामुळे शेकडो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। पावसामुळे पेरलेलं बियाणं मातीसह वाहून गेलं असून शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढवलंय। तर मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीनं शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय। त्यामुळे या बळीराजाला आता सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे। आणि याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमाशी यांनी। वाशिम जिल्ह्यामध्ये यंदा ज्या खरीपाच्या पेरण्या आहेत त्या लांबल्या आहेत। त्याला कारण आहे सलग न पडलेला पाऊस। मात्र वाशिम जिल्ह्यातील नेतनसा, नावली, गोवर्धन, किनखेडा परिसरातील शेतकऱ्यांनी जो 2 दिवसा अगोदर पाऊस पडला होता त्यामुळे खरीपाचं सोयाबीन, तूर व इतर पेरण्या केल्या होत्या। मात्र 30 जूनच्या रात्री जो मुसळधार पाऊस पडला त्यामुळे हे जे काही शेती आहे त्याचं अतोनात नुकसान झालं आहे। शेकडो हेक्टरवरील जे पेरलेलं बियाणं होतं तेही खरडून गेलंय। तसेच शेकडो हेक्टरमध्ये हे पाणी साचलंय, त्यामुळे शेतीचं अतोनात नुकसान झालं। अगोदरच शेतकऱ्यांनी जुळवाजुळव करून कशी तरी खरीपाची पेरणी केली, त्यातच हे नवीन संकट ओढवलंय। त्यासाठी शासनाने पंचनामे करून मदत देण्याची मागणी होत आहे। किशोर गोमाशी, न्यूज 18 लोकमत, नावली शेत शिवार, वाशिम।